हॅलो कॅप्टन्स, गुड इव्हनिंग. तर आता आपलं विंटर सीझन हे बऱ्यापैकी चांगलं सुरू झालेलं आहे. आपले ऑलरेडी 2 टुर्नामेंट झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा टीम ऑलरेडी खेळलेल्या आहेत. याचा अर्थ असा की जे टीम्स खेळलेल्या आहेत त्यांचं हे रोस्टर फ्रीज झालेलं आहे. त्याच्यामुळे यापुढे तुम्हाला कोणतंही रोस्टर चेंज करायचं असेल तर ती रोस्टर चेंजची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करावं लागेल. नाव ती प्रोसेस कशी आहे, कोणता फॉर्म भरायचा आहे, कसं भरायचं आहे, या सगळ्या गोष्टीसाठी मी एक ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तो प्लीज तुम्ही तो बघून घ्या. मी हा स्पेशल व्हिडिओ असा बनवतो आहे कारण त्याच्यामध्ये की आपलं रोस्टर कसं चेक करावं आणि आपलं रोस्टर प्रॉपर अपडेट झालं आहे की नाही झालं आहे, आणि नसेल झालं तर ते प्रॉपरली आपण चेक करून कमिटीला इन्फॉर्म करावं. ही रिस्पॉन्सिबिलिटी कॅप्टनची असते आणि ते तुम्ही प्रत्येक विकेंडला, समजा तुमची रविवारी मॅच आहे तर आपलं लॉट्स रिलीज झाले, फिक्चर रिलीज झाले, त्याच्यानंतर ते पटकन चेक करून घ्यायचे की माझं करस्पॉन्डिंगली रोस्टर अपडेट आहे की नाही. तर त्याची प्रोसेस कशी येते मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिले आपलं जे BTCLचं जे क्रिक क्लब्सचं जे ॲप आहे, हे क्रिक क्लब्सचं ॲप त्याच्यावरती ओपन करा. आपल्या BTCLच्या लीगवरती जा आणि BTCLच्या लीगवरती गेल्यावरती या साईडला सिरीजचा ऑप्शन आहे. सिरीजचा ऑप्शन आहे, त्या सिरीजच्या ऑप्शनवरती जा आणि आपले जे सगळे रोस्टर जे आहेत ना तिकडे आपण एक स्पेसिफिक सिरीज क्रिएट केलेली आहे. त्या सिरीजमध्ये सगळे रोस्टर हे अपलोड केलेले असतात. त्याचं नाव कॉपीवरून सुरू होतं, कॉपी विंटर असं नाव असतं. तर आपण त्याला थोडंसं खाली तुम्हाला जरा स्क्रोल करावं लागेल. खाली स्क्रोल केल्यावरती इथे ही रोस्टर तुम्हाला दिसते बघा, CV रामनच्या खाली कॉपी विंटर रोस्टर 2024. ओके, तर ही जी सिरीज आहे यामध्ये सगळे टीमचे रोस्टर हे अपलोड केलेले असतात. आणि ही सिरीज आहे, ह्या सिरीजला आपण म्हणजे जेव्हा रेनी असतं तेव्हा त्याला आपण रेनी रिनेम करतो. जेव्हा ती समजा आता विंटर सीझन चालू आहे त्याला विंटर रोस्टर 2024 असं करतो. पण ती सिरीज सेम असते, जसा सीझन चेंज होतो तसं आपण त्याला रिनेम करत जातो. तर त्या सिरीजला तुम्ही ओपन करा, म्हणजे ही सिरीज ओपन झालेली आहे. परत एकदा बघून घ्या, त्याचं नाव असेल कॉपी विंटर रोस्टर 2024 हे सिरीजचं नाव आहे. त्या सिरीजमध्ये तुम्हाला पॉईंट टेबल, प्लेयर स्टॅट्स आणि साईडला थोडंसं गेलं ना की इथे टीम्स बघायला मिळतील. तर ह्या इथे सगळ्या टीम्स तुमच्या अवेलेबल आहेत. ह्या टीममध्ये तुमचे सगळे प्रॉपर रोस्टर हे बघा, सगळ्या टीम्स आहेत ना आपल्या, सगळ्या टीम्स इथे अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मैत्री 11चे कॅप्टन आहेत आणि तुम्हाला चेक करायचं आहे की माझं रोस्टर हे जे मी अपडेट केले त्याच्यानुसार अपडेट झालं आहे की नाही झालं आहे, किंवा माझे सगळे प्लेयर बरोबर आहेत की नाही. तर मैत्रीच्या याच्यावरती क्लिक करा, हे सगळे तुमचे प्लेयर तुम्हाला इथे दिसतील. अमित जयस्वाल, हर्षद रावत, मृणाल, निरंजन, ओमकार, सगळे तुम्ही हे प्लेयर तुमचे 18चे 18 प्लेयर ॲज पर रोस्टर आहेत की नाही चेक करून घ्या. नसतील तर ते कमिटीला इन्फॉर्म करा, म्हणजे संडेच्या दिवशी तुमची गडबड होणार नाही. आणि हे ॲक्टिव्हिटी तुम्ही रेग्युलरली केली पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट वन्स अ वीक हे चेक करून की बाबा आपलं रोस्टर प्रॉपर अपडेट की नाही, स्पेशली जेव्हा तुम्ही फॉर्म भरून पाठवता. ओके, आणि ते चेक करून घेणं हे तुमचं काम आहे की बाबा आपलं रोस्टर प्रॉपरली अपडेट आहे की नाही. कारण की जेव्हा लॉर्ड्स रिलीज झाल्यावरती काय होतं, किंवा जेव्हा लॉर्ड्स रिलीज झाल्यावरती आपण स्पेसिफिक नवीन सिरीज जे क्रिएट करतो त्याच्यामध्ये टीम्स कॉपी करताना ह्या इथल्या सगळ्या टीम्स आहेत ना, ह्या सगळ्या टीम्स तिथे कॉपी केल्या जातात. त्यामुळे इथे जे प्लेयर दिसतात तेच प्लेयर तुम्हाला त्या नवीन सिरीज जी होईल, फॉर एक्झाम्पल आता या संडेची समजा जी सिरीज आहे थँक्सगिव्हिंग सिरीज, ती सिरीज जेव्हा क्रिएट होईल तेव्हा इथून सगळ्या टीम्स तिथे कॉपी होतील. सगळ्या टीमचा रेकॉर्ड हा या सिरीजमध्ये नेहमी स्टोअर केलेला असतो. त्यामुळे तुमची लेटेस्ट अपडेटेड इन्फॉर्मेशन इथे असली पाहिजे. ते करणं तुमची ही जबाबदारी आहे की माझी सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की नाही. जर नसेल तर म्हणजे तुम्ही ते कमिटीला कळवा, मेसेज करा, फॉलोअप करा आणि तुमचं ते रोस्टर प्रॉपरली अपडेट करून घ्या. तर अशी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे ते प्लीज ठेवा. कारण की तुम्हाला माहीत आहे की ऑनलाईन स्कोरिंग ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, इस्पेशली आता या स्टेजला की जेव्हा आता BTCLला जवळजवळ 3 वर्ष झालेली आहेत. बरेच लोकांचे रेकॉर्ड्स खूप पुढे गेलेले आहेत, म्हणजे 2-2 हजार रन्स, 100-125 विकेट्स. त्याच्यामुळे आता हा डेटा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला मेक शुअर केलं पाहिजे की जे प्रॉपर करेक्ट प्लेयर्स आहेत त्या करेक्ट प्लेयर्सचं इन्फॉर्मेशन करेक्ट प्लेयरला जाते. जर इथे नसेल ना इन्फॉर्मेशन तर कसं होतं की ड्युरिंग द मॅच आपल्याला प्लेयर ॲड करता येत नाही, मग कोणत्या दुसऱ्या प्लेयरचं नाव सिलेक्ट करावं लागतं. मग समजा एखाद्या प्लेयरने 3 विकेट 4 विकेट घेतले तर त्याची ती सगळी त्याचा रेकॉर्ड आहे दुसऱ्या प्लेयरला जातो.
तसं नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक प्लेयरला त्याचं जे एफर्ट्स आहे त्याचं ते तिथे त्याला फूड मिळालं पाहिजे आणि ते सगळी इन्फॉर्मेशन त्याची अपडेट राहिली पाहिजे. हा डेटा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये ॲज अ कॅप्टन तुमचा पण रोल खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लीज आपलं रोस्टर या सिरीजमध्ये प्रॉपरली अपडेट करत राहा, चेक करत राहा. नसेल तर ते कमिटीला इन्फॉर्म करा.